नमस्कार. आपण पाहताय सांगली न्यूज. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दिनांक 13 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्तांनी घोषणा केल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या 61 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 122 गणांमध्ये ही निवडणूक होणार आहे. एकूण 18,18,736 इतके मतदार या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी असणार आहेत. तर 2039 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शुक्रवार दिनांक 16 जानेवारीपासून रविवार सोडून बुधवारी 21 जानेवारीच्या 2 वाजेपर्यंत मुदत असणार आहे. गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार व त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 23-24 प्रशासकीय वेळेत तर रविवार 25 व सोमवार दिनांक 26 जानेवारीला शासकीय सुट्टी असल्याने त्यावेळी अर्ज माघारी घेता येणार नाहीत. तर मंगळवार दिनांक 27 जानेवारीच्या दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील. तर निवडणूक लढविणारा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निशाणी वाटप 27 जानेवारी रोजीच केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर मतदान गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्या मतदान केंद्रांवर सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार. तर मतमोजणी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, सांगली.